बारामतीच्या मातीतून आता एक वेगळी बातमी। ही कहाणी आहे प्रचंड जिद्दीची, नवऱ्यावरच्या भरभरून प्रेमाची आणि त्यासाठीच मिळवलेल्या एका यशाची। बारामतीमध्ये सध्या एका आजीचं भरपूर कौतुक होतंय। काय आहे त्याचं कारण पाहूया आमचे बारामतीचे प्रतिनिधी राहुल ढवळे यांचा हा रिपोर्ट। बारामतीत सध्या एका नावाची जोरदार चर्चा आहे। लताबाई करे हे ते नाव। बारामती मॅरेथॉनमध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये पहिले आल्या आहेत आणि त्या ज्या कारणासाठी धावल्या ते कारण ऐकलं तर लताबाई करेंबद्दलचा आदर आणखी वाढतो। लताबाई मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकरच्या। मोलमजुरीच्या जोरावर 3 मुलांची लग्न त्यांनी लावून दिली। आता हाताला काम शोधण्यासाठी बारामतीत आल्या। त्यांचे पती भगवान करे हे हृदयविकाराच्या आजारानं अंथरुणाला खिळून आहेत। त्यांच्या उपचारासाठी थोडा पैसा मिळावा म्हणून लताबाईंनी बारामती मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि नऊवारी साडीमधली ही 66 वर्षांची बाई कडाक्याच्या थंडीत कुठल्याही स्पोर्ट शूज शिवाय धावली। म्हणलं आपण जर गेलो स्पर्धेत नंबर जर काढला तर आपल्याला 5000 रुपये बक्षीस मिळेल। आपण आपल्या मालकाचा MRI करू शकतो 5000 रुपये मिळाले तर। हे अशा उद्देशाने मी जीवाची न पर्वा करता समजा हे धाव घेतली आणि पहिला नंबर आणण्याची जसं अशी हिम्मत धरून मी नंबर काढला। आई स्पर्धेत भाग घ्यायच्या आधी दिवशी आजारी होती, ताप आला होता। मी सकाळी दवाखान्यात जाऊ म्हणून सांगून रात्री कामाला गेलो आणि सकाळी येऊन कळालं की आई स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला। पत्नीच्या कामगिरीचा भगवान करेंना प्रचंड अभिमान आहे। माझ्या हयातीत असताना माझ्या मंडळीने माझ्यासाठी एवढं उपरोक्त जीवनावर हे जीवनाची बाजी लावून माझ्या उपचाराकरता एवढं समजा हे केलं, त्याच्याबद्दल मला थोडं दुःखही वाटते आणि स्पर्धेत भाग घेतल्याबरोबर आनंदही वाटतो। रोज शेतीची कामं, घरकाम आणि पतीची सेवा एवढं सगळं सांभाळत लताबाईंनी हे यश मिळवलंय। या मॅरेथॉनसाठी लताबाईंना ना प्रॅक्टिस करावी लागली, ना स्पेशल डाएट करावं लागलं, ना कुठले स्पोर्ट शूज घ्यावे लागले। आजारी नवऱ्याला बरं करायचं एवढं एकच ध्येय होतं आणि त्यासाठी 66 वर्षांची ही आजी तुफान मेल सारखी धावली। हीच आमची आधुनिक सावित्री। राहुल ढवळे, झी मीडिया, बारामती। झी 24 तास, एक पाऊल पुढे।